काटे आता काय बाहेर चाललो का आपण? मग बाहेर जायचा रस्ता कुठे आहे? इथे असं आता भीती वाटण्यासारखा काही प्रकार नाही ना. हे बघ करवंदाचं झाड अजून एक. हा निरीक्षण करायला पण त्या दगडाचा आणि तिकडे त्या तो गॅप का होता इकडे? तो दगड घेतला तू? तुला हे गडावरची माहिती कोणी दिली? भाऊ. हे पोकळ जागा जी आहे तिकडे कुठे चाललाय? रस्ता बंद झाला वाटतं. इथून एक स्पॉट आहे, इथून आमचं घर वगैरे सगळं दिसतं. हे करवंद पण एकदम गोड असणार एकदम मधुर. आता नको चल, बाद झाले, खूप झाले. व्हिडिओ बंद. हे घे, हे 4 घे. पलीकडचं पण गाव दिसतं. सगळं दिसतं. इथे कसा टॉवर बनवतो वरती आणि वरून सगळं बघायचं. हा दगड बघ. हा हे बघ, त्यांचं दगडी बांधकाम बघायचं आहे तेव्हाच. दाखव. हे बरेच ठिकाणी असे दिसत आहेत ना. हे पण आहे ना. ससा हागलेला नाही आहे हा. समोर समोर ते दगड दिसत ते लावलेले, कट करून लावलेले सारखे दिसतात ते बघ समोर. चल जाऊ बघू ना. जायचा रस्ता कुठून आपल्याला? राईटला पुढे इथून असा. राईट मारूया. हे पण मला वाटतं काहीतरी बनवत होते पण उद्ध्वस्त केलं कोणीतरी. ही जागा ही जागा असं. अच्छा, म्हणजे लोकांनी लावलेले आहे ते. पाणी आहे इकडे अजून. हे पावसाचं पाणी साठलेलं आहे आताचं. नक्की? हो. पण बाकी पावसाचं पाणी कुठे गेलं? वाहून गेलं. इकडे पण एवढं हाईटवर पाणी आहे. एवढं हाईटवरती पाणी आहे बघ. निखिल आणि तू पण आलेला का इथे? नाही, निखिल आणायला वेळच नाही. डुकरं इथे लोडलीत. दगड बघ केवढे केवढे मोठे आहेत. दिसलं का? एक दगड केवढा मोठा आहे तो. बरोबर. म्हणजे हे
त्यांचं त्यांनी काम चालू केलंय तर आता ह्या गोष्टी सगळ्या केल्या होत्या त्यांनी. पण जर त्यांना माहिती होतं की आपण बांधतोय आणि बांधून होणार नाही तर मग ते का करत होते? सगळीकडे करत होते ते. कारण त्यांना सगळ्या गोष्टी माहिती जागा योग्य आहे काय आहे ते. जसं आपले वडील बरोबर कोरलेले दगड आहे तेच सांगतोय है ना. खूप जुने आहेत ना. हे बघ ह्याच्यातून कोणतरी प्राणी इथून खाली गेला, इकडे हे गेला आणि इथून घासून गेला. म्हणजे चिखल त्या पाण्यात लोळला आणि इथून उडी मारून गेला. हे बघ खाली इथे, हे बघ इथे पण चिखल पडला त्याच्या अंगाचा. कोणता प्राणी असेल? डुक्कर वगैरे असू शकतो. भिंती वजा बांधकाम. हे काटा ठेव ना तुझ्याकडे. कसला इथे भरपूर आहेत खाली भेटतील पाहिजे. मला वाटतं इथे कोणतरी शेती केली तर शेती पण होईल. शेती करायची तेवढं वगैरे. कारण हे बघ आता, पण हे दगड कसे कापणार लोक? माती भरायला पाहिजे आहे ना. पण हे जे जे म्हणजे याच्यामध्ये होल सारखे पडलेत या दगडामध्ये, एक पॅटर्न टाईप आहे बघ, तर हे कसे काय पडलेत? कोरले पण असतील काय तर त्यांचं हे पण असलं रे, हे डिझाईन पण असेल काय नाही काहीतरी असं वाटतंय. नाही नाही नाही, ते त्याचं आतमध्ये असतं. ही जागाच तशी आहे किंवा ती जागा पण तशी आहे. हं? जागा पण तशी आहे. आणि असं पण नाही आहे की हे बघ कशी झाडं कशी इथलं पाणी घालतात है ना. पण इथे जे म्हणजे इथे कोणती शेती करू शकतो माहिती आहे का? ज्या झाडांना म्हणजे दरवर्षी पेरावं लागत नाही, 3 महिन्याचा सीझन असतो, त्या सीझनसाठी तेवढं पुरतंच नसते. काय करायचं काजूचे झाडं मेली, फणसाची झाडं वगैरे. पूर्वीची लोक आमचे काय करायचे माहिती का? आजी आजोबा इथे पण पाण्याची टाकी आहे. इथे पण काहीतरी होतं. बॉर्डर कोरलेली आहे. ही आमची जागा आहे. हे बघ इथून अशी ही बॉर्डर आहे. ही पाण्याची टाकी आहे इथपर्यंत. आणि ही माती पण आहे. ही माती पूर्णपणे माती नाही, याच्यामध्ये बघ. विठ्ठलगड नाव का पडलं माहिती आहे का? इथून आमच्या आमचं जे देव आहे ना, दैवत आहे ना, देव आहे जो गावाचं बोलतात विठ्ठल, ते देवाचं मंदिर दिसतं. त्याच्यामुळे गडाचं नाव विठ्ठल ठेवलं. वेताळगड म्हणजे आत्ताच्या लोकांनी ठेवलं ना. माहिती नाही पण ठेवलं नावापासून. आम्हाला लहानपणापासून माहिती आहे, त्यांच्या अगोदर पण असेल ना ठेवलं. अच्छा. तर आता बरोबर जाऊया. बरोबर जाऊया म्हणजे बरोबर जाऊया. संध्याकाळ झाली आहे. 7 वाजले. 5 मिनिटात आपला खाली उतरायचं आहे. किती वाजले? 7 ना. पण 47 झालेत ना. 47. 5 मिनिटात आपण खाली उतरायचं. अरे असं सगळे
बॅटरी नाही तरी पण किती उजेड दिसतंय बघ. 7 हम्म. वाजता पण लखलखीत वाटतंय. हे झाडाचा आवाज आहे ना. विमान तर 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 आवाज आलेला फटाक्यासारखा. ते खाली ना खाली फटाक्यावर लावला. गावात दुसऱ्या गावातला दुसऱ्या गावात इकडे सगळीकडचा आवाज एकत्र येतात ऐकायला. इथून ती ट्रेन पण दिसते आपली, आपण जिकडे उतरलो ते. कणकवलीची. ती नाही तिथून इकडे कुडाळला जाणार आहे. अच्छा. हा रस्ता इथून ते फटफट सकाळचं विमान असं समोर दिसलं असतं आपल्याला, असं नजरेसमोर. कसं काय. एवढ्या हाईटवर गेलं ते पण त्याच्यापेक्षा हाईटवर आहे. तू बघितलंच नाही का ते विमान? मी पण पहिल्यांदाच बघितलं विमान एवढं जवळ. मी नाही बघितलं. तो भातमध्ये होता. आईने आपण इथूनच आलेलो ना. वाटत नाही इथं आलं इथे. हं? इथे फणसाचं झाड आहे. हं. एवढं फणस लागतात ना तसं माहीत नाही आहे का तिथे. भरपूर फणस लागतात ते पुढे लागले पण असते. इथे वरती उजेड दिसतोय. हं. खाली झाडं असल्यामुळे कसं अंधार दिसणार आपल्याला. आता अंधार दिसेल ना खाली. झोप झाली की नाही? कुठे झाली काय झालं? परत कुठे झोपलो मी. रात्री हं? रात्री झोपायचं सकाळी लवकर जायचं. किती वाजता. आपण लवकर सकाळी 6 वाजेपर्यंत आणि जाऊ. अरे तर असं का काय बोलतो. हं? मला ही अशी झाडं आम्ही घेऊन वापरली हं. आणि तोडून वापरत नाही आम्ही. तोडून वापरत नाही. तोडून नाही. मग? किती तुटलेली असतात ना वेगवेगळी झाडं. हं. हा मग काय करता. तिकडे कुठे चाललाय परत. तर हा रस्ता आहे ना. अरे इथून तर आपण गेलेलो मागाशी. हां हां काय काय मला म्हणजे कटिंग आहे मध्ये. एक 20 मिनिटाचा आहे, एक 25-30 मिनिटाचा एक आहे. हा परत 15 मिनिटाचा व्हायला आलाय. भावानी सकाळी भेटला तो वरती एकच फळ आमचा पण आहे तो. हे बघ हे गम बघ. खाऊ शकता का ते. हो तो एकच फणस लागलाय वरती. हां चांगला आहे फणस. हे कोणाचं रान आहे. इथून ती जे रस्ता बनवला ना तो हं. त्या टोकापासून त्या आंब्याच्या झाडापर्यंत झालं. पाच वाजता आलेलो आपण. किती 4:30 वाजता बरोबर. तिकडे गेलो आपण फणस काढायला गेलो. तेव्हा करवंद खूप आहे तिथे. तुला माहिती आहे आमच्या गावाचं नाव मोगरणे का पडलं ते. मला काय माहिती. सांगतो तुला. तुला नाही इकडे हं. काही ठिकाणी अंतरावर म्हटलं हं. मोगऱ्याची झाडं दिसतात. मोगऱ्याची मोगऱ्याची कुठे दिसते. माझ्या कोणी असतात जंगलात पण असतात, लोकांच्या घरी पण असतात. हं. हं. काही ठिकाणी ना मोगऱ्याची झाडं ना हं. म्हणजे निसर्गात आज रुजलेली आहेत. ऑटोमॅटिक आलेली. हां तेव्हा
तेव्हा लोकांनी लावली पण असतील का असेल का आमच्या इथे? हं? आहे. इकडून आहे. हा रस्ता आमच्या तो रस्ता बनवला आहे. बनवलाय. तिकडून खाली टाकलं रस्ता. तुला कसं माहिती आहे रस्ते पण? आपण अगोदर आलेलो आहोत नाही रस्ता. रोड आहे का बरोबर? हं? रोड आहे. हं. एवढी करून द्या ना, एवढी करून द्या. खूप आहे. जर तू राणा ठरवला अर्धा किलो तरी झाले असतील काय करवंदे आपल्याकडे, है ना? जर तू राणा ठरवला हां. चल ते वेळेला म्हणतो डुक्कर खातो ते. काय डुक्कर खाऊन टाकतो ते. काय आहे पण ते? हो वरती जांभळं खूप होते पडली. चल 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 चल. इथून खाली नाही तशी काय नाही. निखिल आलं ना, हं. तू पडलास ना, हं. त्याच्यावरती निखिल पडलेला कशावरती? घसरून. मी कशावरती पडलो? तू मग पुन्हा त्या घ्यायला गेला घसरला खाली. हं. असं त्याच्या वरच्या कपड्याच्यामध्ये एरियामध्ये हं. निखिल पडला. पटकन खाली हात टेकवला त्याने. म्हणजे तू त्याला पण ते धंदे करायला लावलेस? त्याला वरून उतरत होता तो. हे बघ, हे कसं वाटतं म्हणजे काही काहीतरी पंधर लावल्यासारखं आहे ना? काय केलं माहिती आहे? हं. लोक लाकडाला येतात ना, हं. त्यावर एक वेल आहे झाडाचा, हं. मिळतो कुठे पण. हं. तर तो आणि झाडाची मुळी बांधतात बारा. हं. तो राहिला असेल तुकडा तर टाकला असेल. सांभाळून म्हणून मी काटे घेतली माहिती आहे. तुझ्यासाठी येते, मला सवय आहे. आणि आम्ही काठी न घेता डोक्यावर लाकडं घेऊन खाली उतरतो. आता हा रस्ता खाली. दुसरा हा रस्ता त्या रस्त्याला मिळतो. आपण जिकडून फणस दिला आणि आलो हं. ना, लेफ्टला रस्ता गेला, एक राईटला रस्ता गेला. आता आपल्याला कुठे जायचं? आपण राईटच्या रस्त्याने आलो, हा लेफ्टचा रस्ता आहे. माझा तो भाऊ आहे ना तो खाली. ह्याच्यातून पावसात पाणी वाहत असेल ना, हो, आंघोळ बिंघोळ करायला. तो भाऊ आहे ना माझा तो. हं. सकाळी भेटला नळाकडे तुला तो. हं. तुला जाम मेहनती आहे. मेहनती आहे. आणि ती पण काजूची कलमं लावली आहेत. आणि इथे पण काय बनव? तिथे तुला जे काजूगर दिलेत ना, हं. ह्या बागेतले आहेत. या बागेतले ते खाली आहे लागतात. फक्त जांभूळ, करवंदे आणि काजू आणि आंबे, फणस, हे एवढेच वस्तू आहेत. अजून पण आहेत ना. अजून पण काय? अजून तुला काय सांगतो माहिती आहे? पेरू वगैरे आहे. पेरू ते काय सगळीकडे असतात पेरू. सगळीकडे असतात. सगळ्याच लोकांकडे असतात पेरू. सफरचंद सफरचंद इकडे कुठे? व्हिडिओ बंद कर. का? व्हिडिओ व्हिडिओ पाहिजे समोर बघ. कसली झाडं सांगितली पाहिजे ना? कसली? ते ती कदंबाची. कारोळीची. हां, कारोळी. चारोळी. हे पण ते चारोळीचं असतात. हिरवं. हे पण. हो ते पण. हे पण ते पण. हे बघ, गाव दिसायला लागलं आपल्याला इथं. हे पलीकडची वाडी आहे. कोणती? पलीकडची पोपळेवाडी. पोपळेवाडी. थांब थांब रे. हां, अच्छा. हां, BSNL टावर. हे काय? अच्छा, रक्तांबे. ही काजूची कलम आहे भावाने लावली आहे.
तो दोस्तों ये जंगल ऐसा होता है, काजूची झाड आहेत सगळे खालीपर्यंत आहेत. तो जिसको पता है असा व्हिडिओ करता. वो जंगल में सर्वाइव कर सकता है. हे काय कोकमच आहे ना हे पण. नाही काजूचे ते बोंडी. अच्छा, ते फेनी बनवायला राहतं ते. हा. जो जंगल में सर्वाइव कर सकता है, जिसको पता है इन पेड़ों के नाम, इन फलों के नाम, वो सर्वाइव कर सकता है. वरना आप कभी भी ऐसे ट्रैकिंग पर आएँ, कभी भी ऐसे जंगल में जाएं तो बिना किसी. जे खालपर्यंत झाड आहेत. हे पेरूचं झाड आहे ना मग? काजू अच्छा हा काजू आहे. मला असं पेरूचं वाटत होतं. तिथे खालपर्यंत आहेत ती झाडं काजूची. एकदम 100 एक झाडं लावली तिथे. 100 आहे. 100-150. आपण तिकडून आलोस ना मधून शॉर्टकट तिथून होता. नाही तू नको बोललास ना, तुला बोललास तुझी फाटली. कशाला? तू बोला तिकडून नको इकडून. मी कधी बोललो? मी तर काय बोललोच नाही. जसून तू घेऊन चाललाय तसाच मी येतोय. आपण कट्ट्यावर जाऊया. हा गाडीने कट्ट्यावर जाऊया. गाडीने सकाळी जिथे बसलो बसमध्ये तिथे हां काय करायला? असंच फिरून येऊया. कोणाची गाडी घेऊन जा? खालच्या खाली जायचं ना ते. काय आणायचं आहे? बाकी जाऊन येऊया. इकडे तुझं देवस्थान आहे. कुठं? देवाचं स्थान आहे. कुठलं देवाचं स्थान आहे? गवळदेव. हां गवळदेव. एक मिनटं. हे बघ आणि तिथे पाणी पण आहे. ते वडाचं झाड आहे, तिथे आमचा गवळदेव आहे आणि ते तिथे पाणी आहे. दिसतंय काय? हो थोडंसं दिसतंय मला. दिसतंय म्हणजे असं कॅमेरामध्ये नाही दिसत आहे झूम कर. पण खूप सारं पाणी आहे ते. एक मुंबई के लोग हैं जो झाड़ पे झाड़ काटे जा रहे हैं बाकी स्टेट में, और एक यहाँ के लोग देखो इतने झाड़ होने के बाद में भी और वृक्षारोपण करने के लिए अलग से और पेड़ मत जगह पे लगाने के लिए. पाणी पुरवठा विभाग ना हे. इथं पाणी असतं का? है ना? बघ मे मध्ये तिथं हे एरिया किती हिरवागार आहे तो. तेच ना. तिकडे तू कधी गेलाच नसेल ना? कुठे? तर समोर जातो. तिथे विहीर आहे आमची पाण्याची, आपली पाणी पितो ते. समोर तिकडे तो जो भाग आहे ते इकडे बघ. माझं तिथे बोर्ड करतोय मी. गेलो तिकडे. थांबा एक व्हिडिओ करतोय. ती पाणी पितो ना ती विहीर तिथे आहे. हे आंबे बघ. त्या दिवशी ह्या बघ मला इथे आंबे लागले. आंबे बघा. चांगला आंबा आहे. हा कोणतरी खाऊन टाकलेला आहे. खाऊन टाकतो. माकडाने ना. इथे आंबे होते बघ इथे. इथे ती फांदी वाकलेली आहे, आंबे धरलेले ना. ती इथे खाली आलेली आंबे धरल्यामुळे. अच्छा. वजनामुळे. ही ना. ती नाही नाही ही इथे खाली आलेली हाताला लागतील एवढे. अच्छा. मग आता कोणतरी आंबे काढून नेले आणि ती परत वरती गेली. एक बाईट करून बघ त्याचा. अच्छा गावात एवढं चांगलं आहे. एक नंबर भाई, एक नंबर.
त्याचं नाव काय म्हणायचं आहे? हा रायवळ आंबा आहे. हं? रायवळ रायवळ. लाईफ टाईम चालतो, 100, 200, 300 वर्ष जगतो. चूसणे का आंबा आहे, चूसणे का. तो बाई 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 बाई, जबरदस्त आहे. त्याला रायवळ आंबा म्हणतो. आंब्याचं लाईफ किती आहे माहिती आहे का? किती? 150, 200, 300 वर्ष. आपला शेवटचा आंबा भेटला, अजून एक वरती आहे. आई ग. टाकणार नाही आंबा तो, टाकणार नाही. टाकणार नाही तो आंबा, तो खाणार. हे टाकण्यासारखं थोडी आहे. तेच सांगतोय. तो सकाळचा आंबा पण फेल आहे त्याच्यासमोर. खरंच फेल आहे. शेवटचा आंबा एक राहिला कसा. एकच शेवट 2 आंबे राहिले. पुढच्या वर्षी आंबे काढून मी घेऊन जाणार मुंबईला. शेवट 1 आणि 2 आंबे राहिले शेवट. अच्छा आहे. दिसले? हां दिसला दिसला. आणि एक आहे ते पण आहे, काढू शकतो काकी. कुठला? ह्याच्यात आंबे. हॅलो. कोणतं कोणतं?